वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु शारर्धवलया शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिवि देवे सदा वन्दिता। सामन पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 116व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 115 भाग श्रवण केलेले आहेत। आपण विवरण घेत आहोत दासबोधातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील अभिमाने उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे या ओळीवर आपण चिंतन करत आहोत, विवरण घेत आहोत। समर्थन या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे की बाबा रे, माणसाचा जन्म जो आहे तो काहीतरी गोष्ट काहीतरी साध्य करण्यासाठी ह्या सृष्टीवर झालेला आहे आणि तो कशासाठी झालेला आहे, कशा प्रकारे या सृष्टीवर माणसाची निर्मिती भगवंताने केलेली आहे याचं विवरण आपण आतापर्यंत घेतलेलं आहे। याची ओळख थोडक्यात आपण आतापर्यंत घेतलेली आहे। म्हणजे साध्य करायचं आहे, जे प्राप्त करायचं आहे, जे प्राप्त करून घ्यायचं आहे, नेमकं मनुष्य ते विसरतोय आणि विसरलेला आहे। आणि मग होतंय काय तर नको नको त्या नाशिवंत गोष्टींच्या मागे धावून नाशिवंत गोष्टी गोळा करायच्या मागे लागतोय, प्राप्त करून घेण्याच्या मागे लागतोय। या ठिकाणी समर्थ एक जाणीव करून देतात की बाबा रे, जी नाशिवंत गोष्ट आहे, जी क्षणिक सुख देणारी आहे, तिचा अभिमान माणसाने करावा का आणि का करावा? जी काळांतराने जाणार आहे, शेवटपर्यंत तिचं सुख आपल्याला मिळणार नाही, ज्याला क्षणिक सुख म्हणतात, ते क्षणिक सुख आपल्याला ज्या गोष्टीमुळे प्राप्त होणार आहे आणि ती गोष्ट नाशिवंत आहे, जाणार आहे, मग तिचा अभिमान आपण का करावा? खरं तर याची जाणीव प्रत्येक माणसाला असते आणि म्हणून प्रत्येक मनुष्य बोलत असतो की शेवटी माणसाच्या बरोबर काही येत नसतंय। आणि ही जाणीव सर्वांना असून सुद्धा मग समाजामध्ये कार्य करत असताना, वागत असताना, वावरत असताना ते स्मरण का नसतंय माणसाला? त्याप्रमाणे का आचरण करत नाही मनुष्य? म्हणजे काही गोष्टी कळतात सुद्धा, काही करावं काही नाही करावं हे कळतात आणि याचा अभ्यास असतो त्याला, मग तरी सुद्धा माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या पिंडामध्ये का परिवर्तन होत नाही? त्याला कारण म्हणजेच काही करावं काही नाही करावं हे मनुष्य ऐकत असतो, काही केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे हे मनुष्य ऐकत असतो, त्याला कळत असतंय। आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणती कर्म करावीत म्हणजे आपल्याला सुख प्राप्त होईल, आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणती कर्म करावीत म्हणजेच जे आपल्याला साध्य करायचंय ते साध्य करता येईल, हे काही अंशी त्याला कळतंय आणि कळत असतंय, तरी सुद्धा त्याचं मन तिकडे वळत नाही, त्याचं पिंड ते कार्य करायला मागत नाही। त्याला कारण काय तर विषयांची त्याच्या पिंडाला पडलेली पकड असते, या अभिमानाची त्याच्या मनावर पडलेली पकड असते, या अहंकाराची त्याच्या मनावर पडलेली पकड असते, म्हणून त्याच्या मनामध्ये परिवर्तन घडत नसते। चांगले विचार ऐकणं सोपं आहे, पण ते आत्मसात करणं, त्या विचाराप्रमाणे वावरणं, त्या विचाराप्रमाणे राहणं हे जरा मनाला जड जाते, कठीण जाते। त्याला कारण काय तर मनाला लागलेली सवय,
मनाकडे असलेले वाईट विचार, मनाकडे असलेला वाईट संग आणि त्या संघामुळे, त्या विचारांमुळे मनामध्ये परिवर्तन घडत नाही. ते परिवर्तन घडावं म्हणून संतांची शिकवणीची गरज असते. त्या पिंडामध्ये आमूलाग्र असा बदल घडावा म्हणून संतांच्या शिकवणीची गरज असते. आणि मग या शिकवणीतून काय होतंय तर माणसाकडे नम्रता प्राप्त होते, नम्रता येते. अन्यथा आपण बघितलं की मागे श्रवण करता करता मनुष्य ज्या नको त्या गोष्टींचा अभिमान धरतोय, पण त्याला हे कळत नाही का शेवटी आपल्या बरोबर काय येणार आहे, शेवटी आपल्याला उपयोगी कोण येणार आहे. म्हणजे आपण विवरण करता करता, चिंतन करता करता एक मागे विचार केला की माणसाने आयुष्यामध्ये आपल्या गाड्यांचा अभिमान करावा. त्याची जर आर्थिक परिस्थिती तशी असेल तर त्याने पाहिजे त्या गाड्या घ्याव्यात. पण हे सगळं द्रव्य गोळा करता करता जरा माणसंही सांभाळावीत किंवा माणसंही गोळा करावीत. त्याला कारण काय तर शेवटच्या वेळेला माणसाचा देह नेण्यासाठी, त्या प्रेताला नेण्यासाठी गाडीचा उपयोग होत नाही, तर त्या ठिकाणी 4 माणसांचे खांदेच उपयोगी ठरतात. हे चिंतन आपण केलं, ह्याच्यावर विवरण आपण घेतलं. म्हणजे माणसाला अभिमान कसला असतो, एखाद्या मोठ्या सोन्याच्या दुकानदाराशी माझी ओळख आहे, पण त्या ठिकाणी एक समर्थाने जाणीव करून दिली, त्या ठिकाणी एक संतांनी जाणीव करून दिली की अरे ज्या पद्धतीने तुला मोठ्या अशा उद्योगपती जो आहे, मोठा जो व्यापार व्यवसाय करतोय, असा मोठा सोन्याचा दुकानदार जो आहे, कोट्याधीश जो आहे, त्याच्याशी तुझी ओळख आहे, चांगलं आहे, पण तिचा जसा अभिमान आहे की नाही तुला, तसा एखाद्या कुंभाराशी पण ओळख पाहिजे आणि त्याचा अभिमान तुला पाहिजे. कारण प्रेतावर सोन्याचं मडकं नसतंय, त्या ठिकाणी मातीचंच मडकं उपयोगी येत असतंय. म्हणजे आपण त्या ठिकाणी चिंतन करत असताना विचार केला की बाबा रे, मोठमोठ्या कपड्यांच्या शोरूम मध्ये माणसाची ओळख असते आणि तो स्वाभिमानाने सांगत असतो की अमुक ठिकाणी असं मोठं, खूप मोठं कपड्याचं शोरूम आहे ना, तो मालक आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतोय. पण या ठिकाणी संतांनी ओळख करून दिली की बाबा रे, एखाद्या छोट्याशा दुकानदाराशी पण ओळख ठेव. का तर शेवटी जे मांजरपाट लागतंय ते छोट्या दुकानदाराकडेच मिळतंय, तेवढ्यासाठी तर एक ओळख त्याच्याशी ठेव. म्हणजे ह्या सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी आपल्याला समर्थांनी त्या ठिकाणी करून दिल्या. माणसाला नोटांचा अभिमान असावा ना. नोटांचा अभिमान का नको, जर त्याच्याकडे तो पैसा असेल, नोटा असतील तर नोटांचा अभिमान असावा. पण नोटांचा अभिमान करत असताना चिल्लरला पण विसरू नये. कारण शेवटी कपाळाला लावताना ठोकळाच लावतात, नोटा लावत नाहीत. ही जाणीव संतांनी आपल्या पिंडामध्ये करून दिली की बाबा रे, अभिमान मनुष्य कसला करतोय आणि ज्याचा अभिमान करतोय ते शेवटी उपयोगी येतंय का? नाही. ज्याचा अभिमान मनुष्य करतोय ते शेवटी उपयोगी येत नाही, तर ऍक्च्युली ज्याचा कधी तो विचारही करत नाही, ज्या गोष्टींचा कधी तो विचारही करत नाही. म्हणजे बघा ना, पंचपक्वान्नाची त्याला आवड असते. कुठेतरी चांगल्या हॉटेलमध्ये गेला का तो चांगल्या अगदी पंचपक्वान्नाची मागणी करतोय, घरी सुद्धा त्याच प्रकारची अपेक्षा करत असतोय तो, आणि स्वाभिमानाने अभिमानाने सांगत असतो तो लोकांना, आपलं खाणं असं आहे, आपलं खाणं तसं आहे, आपल्याला कसं तरी जमत नाही, हे नाही ते नाही. हो, असू द्या ना, हरकत नाही. तुम्हाला सवय जर त्या पद्धतीची असेल तर असू द्या. पण पंचपक्वान्नाचा अभिमान सांगत असताना किंवा अभिमानाने सांगत असताना खिचडी विसरू नये, साधं भात आपलं विसरू नये. कारण विसाव्याला खाण्यासाठी माणूस मेल्यानंतर त्याच्याबरोबर शीत जे दिलं जातंय तिथे काही पंचपक्वान्न दिलं जात नाही. त्यावेळेला काय पंचपक्वान्न तयार करत नाही. त्याच मडक्यामध्ये मातीच्या तांदूळ टाकले जातात. थोडस काय असेल, हळद मीठ मसाला, हळद वगैरे काय असेल ते टाकलं, हळदच टाकली जाते आणि त्याच्यावर ते शिजवलं जातंय. तिथे पंचपक्वान्न उपयोगी येत नाही. मग ती खिचडी पण माणसाने आयुष्यात विसरू नये. अर्थातच ज्याचा कधी माणसाला अभिमानच नसतो
आणि ज्याचा उभ्या आयुष्यामध्ये मनुष्य कधी विचार पण करत नाही, असंच ते शेवटी त्या ठिकाणी कार्याला कामाला येत आहे. बघा ना, काही ठिकाणी असं पाहायला मिळतं की मोठमोठी श्रीमंत माणसं कित्येक हजार रुपये किमतीची कुत्री पाळतात. एक आवड असते, त्याच्यापासून फायदा काहीही नसतो, काहीही फायदा नसतो. कित्येक हजार रुपयांची कुत्री पाळतात आणि त्यांना कित्येक हजार रुपये खर्चही करतात. पण त्या ठिकाणी संतांनी जाणीव करून दिली की तुम्हाला जर आवड असेल तर कुत्री पाळा, पण जेवढ्या आवडीने ते पाळतात की नाही तेवढ्या आवडीने एखादी गाय पण पाळा. कारण माणूस मेल्यानंतर गायीच्या शेणाची शेण उपयोगी येते, जनावराच्या शेणाची शेण उपयोगी येते. शेण असते बघा, ती पेटवून बरोबर घेऊन जातात. कुत्र्याचं शेण उपयोगी येत नाही. म्हणजे आपण ज्या गोष्टींचा कधी विचारही करत नाही, कधी त्या गोष्टींचा आपल्याला अभिमान नसतो, ज्या गोष्टींचा अभिमान आपल्याला असतो की ते अभिमानाने सांगतोय माझं कुत्र म्हणे अमुक अमुक हजार रुपयांचं आहे आणि त्याला अमुक असं खायला लागतंय, ते अमुक हे खात नाही, ते चांगलं खाणं खातंय आणि काय ते असं दिसायला वगैरे, मी घरात प्रवेश केला कुठे नाही केला, मला बघितल्याबरोबर दोन्ही तंगड्या माझ्या गळ्यामध्ये टाकता येते, असं अभिमानच सांगत असतोय तो. पण शेवटच्या वेळेला गायीचंच शेण मात्र बघा, काही पवित्र कार्यासाठी पूर्वी सुद्धा पवित्र कार्यक्रम जर मंगल कार्यक्रम जर घरामध्ये असेल तर त्या ठिकाणी गोमातेच्या शेणाने सारवलं जायचं. अर्थातच ज्या गोष्टी माणसाला शेवटपर्यंत सुख देऊ शकत नाही, शेवटपर्यंत उपयोगी येऊ शकत नाही, अशा गोष्टींचा मनुष्य काय करतोय? अभिमान करतोय, अभिमान धरतोय. म्हणजे साधं एक उदाहरण दाखवलं त्या ठिकाणी की माचीची किंमत जरी कमी असेल तरी तिलाही विसरू नये, कारण शेवटच्या वेळेला तिचीच गरज पडते. तिथे आपला शेगडी पेटवाचा लायटर बरोबर घेऊन जात नाही. मग तो किती आपला चांगला असो, किती किमती असो, किमतीचा असो, पण तो नाही घेऊन जात, तिथे माचीच उपयोगी पडते. म्हणजे अशा लहान लहान गोष्टींचा कधी माणूस विचारही करत नाही, पण त्या लहान लहान गोष्टीच माणसाच्या शेवटच्या वेळेला उपयोगी ठरल्या जातात. तसंच आहे, माणसाच्या आयुष्यामध्ये काही लहान लहान लोक येत असतात, लहान लहान व्यक्ती येत असतात, त्याच्या दृष्टीने ते लहान असतात, पण जरी दृष्टीने लहान दिसत असतील ना तरी त्या मात्र विचाराने महान असतात. तरी सुद्धा त्या काही वेळेला कर्माचरणाने महान असतात. नक्कीच. म्हणून कुठल्या गोष्टीचा अभिमान करावा आणि कुठल्या गोष्टीचा अभिमान करू नये हे संतांनी आपल्याला दाखवलेलं आहे. या ठिकाणी समर्थ ओळख करून देतात की अभिमाने उठे मत्सर, मत्सर येई तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. मूळतः हा अभिमानच आपल्या पिंडात नको, मत्सरच आपल्या पिंडात नको. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा सहज मनुष्य मत्सर करत असतो, माणसाकडून मत्सर घडत असतो, तिरस्कार घडत असतो. पण त्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी असतात, खूप महत्वाच्या असतात. एका ठिकाणी संतांनी ओळख करून दिलेली आहे, जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या घराचा आपण अभिमान करतोय, अभिमानाने एखाद्या पाहुण्यांना सांगतोय की आमचं घर असं आहे, आमचं घर तसं आहे, पाहुणे आले तर त्यांना तो कित्येक हजारो रुपये, लाखो रुपये खर्च करून बनवलेला, निर्माण केलेला तो बेडरूम दाखवायला नेतोय, लाखो रुपये खर्च करून बनवलेला तो बाथरूम दाखवायला नेतोय. पण एकदा काय अंतरात्मा निघून गेला की कोणीही घरातले बोलत नाहीत,
चांगला सुशोभीकरण केलेला जो बेडरूम आहे तिथे यांना ठेवा. कुठेतरी एखादी हॉलमध्येच ठेवलं जातंय. हो, आणि अगदीच जास्त गर्दी होऊ नये म्हणून आंघोळ पण बाथरूम मध्ये नाही, कुठेतरी गल्लीमध्ये गच्चीमध्ये घातली जाते. का तर जास्त लोक त्या बाथरूम मध्ये जाऊ शकत नाही, छोटा आहे किंवा जे काय असेल ते, पण बहुतांशी त्याची आंघोळ पण बाजूलाच. मग ज्या गोष्टींचा मनुष्य अभिमान करतोय, अभिमानाने सांगतोय, त्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये कितपत सुखकारक असतात. म्हणून संतांनी अभिमान तो केला, स्वाभिमान संतांकडे होता, पण तो कशाचा? मी देवाचा भक्त आहे. संतांच्या वाङ्मयाचा स्वाभिमान असावा, संतांच्या कार्याचा स्वाभिमान असावा, सत्संगाचा स्वाभिमान माणसाला असावा. कारण ते चिरकाल टिकणार आहे, ते शेवटपर्यंत राहणार आहे आणि ते निरंतर सुख देणार आहे. नक्कीच. बघा ना, आपण आपल्या बागेमध्ये जर गेलो किंवा एखाद्या ठिकाणी आपण जर फळ झाडं लावली असतील तर तिथे आपण किती त्या पाहुण्यांना अभिमानात सांगतोय, हे अशी अशी फळ झाडं आम्ही लावलेली आहेत, अमुक अमुक अशा अशा प्रकारे त्यांना ते फळं येतात. हा आंबा म्हणे एवढा गोड आहे, जबरदस्त गोड आहे. पण त्या ठिकाणी संतांनी ओळख करून दिली की अरे तो 1000 फळ झाडं लाव, पण 1-2 बांबूंची पण व्यवस्था करून ठेव. कारण शेवटच्या वेळेला तिरडीसाठी ते बांबूच उपयोगी येतात. म्हणजे ज्या गोष्टींचा आयुष्यात मनुष्य कधी विचारही करत नाही, कधीच नाही, त्या गोष्टी शेवटी त्या माणसाला उपयोगीत असतात. आणि आयुष्यभर ज्या गोष्टी अभिमानाने मिरवत असतो, ज्या गोष्टी अभिमानाने सांगत असतो, त्या मात्र त्याला शेवटच्या वेळेला उपयोगी येत नाही. म्हणजे अर्थातच आपण निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी नक्कीच वृक्षारोपण करावं, खूप खूप झाडं लावावीत. आपल्याकडे जर आपली आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर आपण का नाही बंगला बांधावा. लाखो रुपयाचा बेडरूम असावा, लाखो रुपयाचा बाथरूम असावा. आपण चांगल्या मोठमोठ्या गाड्या घ्याव्यात. हे सगळं काही असावं ना, पण याचा अभिमान नको आपल्याला, ह्या गोष्टींचा अभिमान आपल्याला नको की ज्या गोष्टी आपल्याला शेवटपर्यंत साथ देऊ शकत नाहीत. नक्कीच. अर्थातच जर पाहायला गेलं तर मनुष्य आयुष्यभर कर्म करतोय, त्याला ज्या पद्धतीने देवाच्या कृपेने जे आयुष्य प्राप्त झालं असेल ते आयुष्यभर तो कार्य करत असतो, कर्म करत असतो. कोणी 80 वर्ष काम करतोय, कर्म करतोय, कोणी 100 वर्ष कर्म करतोय, कोण 60 वर्ष कर्म करतोय, कोण 40 वर्ष कर्म करतोय. जसा त्याला देवाने आयुष्य दिलं असेल ना, त्या पद्धतीने तो प्रत्येक जण त्याच्या आयुष्यामध्ये कर्म करत असतो. पण मग उभ्या आयुष्यामध्ये केलेल्या कर्मापैकी तो माणूस गेल्यानंतर शिल्लक राहतय काय? एकदा काय अंतरात्मा त्या देहातून निघून गेला की मग शिल्लक राहतय काय त्या माणसाचं? आयुष्यभर कमावलेली प्रॉपर्टी, आयुष्यभर धावपळ करून जे जे काही निर्माण केलं ते नाशिवंत धन, ज्या काही नाशिवंत गोष्टी त्याने निर्माण केल्या त्या, हो आपण नेहमीच म्हणत असतो मरावे परी कीर्ती रूपी उरावे. म्हणजे आपल्याला ही माहिती आहे की माणूस मेल्यानंतर, माणूस गेल्यानंतर, अंतरात्मा या देहातून निघून गेल्यानंतर कुठलीही गोष्ट त्या देहाची शिल्लक राहत नाही, पण कीर्ती मात्र त्याची नक्कीच शिल्लक राहते. त्याने त्याच्या आयुष्यात जी काही कर्म केली ती कर्म मात्र नक्कीच शिल्लक राहतात. त्याचे जे विचार असतील, त्याचे जे गुण असतील ते गुण मात्र नक्कीच शिल्लक राहत असतात. मग त्या गुणांचा स्वाभिमान असावा, त्या विचारांचा स्वाभिमान असावा, त्या कर्माचा स्वाभिमान असावा. नक्कीच. आणि म्हणून ते या ठिकाणी मांडलेलं आहे. अगदी जाणीव करून दिली संतांनी की बाबा रे, आज विज्ञान खूप प्रगत आहे, आपण विज्ञान युगामध्ये राहतोय. त्या ठिकाणी एक जाणीव करून दिली की बाबा रे,
आपल्याला आपल्या घरात मिक्सर आहे याचा अभिमान असावा. आपल्या घरात मिक्सर असावा, पण पाट्याला पण विसरून चालणार नाही. कारण ज्या वेळेला वधू आणि वर म्हणून आपण दोघे उभे होतो त्यावेळेला बोहळ्यावर लग्नाच्या वेळेला दोघांच्या मध्ये साक्षीला पाटाच होता, पुजायला पाटाच होता. त्या ठिकाणी त्या कळशाची मांडणी त्या पाट्यावरच केली होती. त्या ठिकाणी मिक्सर न ठेवत नवरा नवरीच्या मध्ये पाटाच ठेवला जातो. म्हणजे ज्या गोष्टी आपण घराच्या बाहेर काढतोय, घराच्या बाहेर असतात, किंवा आज त्यांचं स्थान बघा कुठे आहे. कधी माणूस असं आयुष्यात विचारही करत नाही, कधी त्याचा आधी अगदी अभिमान पण नसतो माणसाला, किंवा त्याच्याकडे कधी असं सूक्ष्म नजरेत बघत पण नाही नंतर का अरे आमच्या दोघांच्या मध्ये हा पाटा होता बरं का, किंवा त्याच्यावरच कळशाची मांडणी केली होती, असं काही नाही. हे सूक्ष्म सूक्ष्म विचार ज्या वेळेला मनुष्य करतोय ना, त्यावेळेला त्याला कळतंय की माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाने काय करावं आणि काय करू नये. कसला अभिमान माणसाला असावा, आणि ज्याचा अभिमान आयुष्यभर तो मनुष्य करतोय ते संतांनी सांगितलेलं आहे. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपुले भार्या तर परक्याकडची. बंधू भगिनी सगळे स्वयरे आप्ते इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपुले धरी कास तू धर्माची. म्हणून सद्गुरु लागी शरण जाईवा नको करू माती जन्माची. या ठिकाणी अभिमानाचा फुगाच संतांनी फोडलेला आहे. माणसाकडे जो अभिमानाचा फुगा असतोय की नाही, तो अभिमानाचा फुगाच संतांनी फोडलेला आहे. या ठिकाणी कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपुले भार्या तर परक्याकडची. बंधू भगिनी सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपुले धरी कास तू धर्माची. म्हणून सद्गुरु लागी शरण जाईवा नको करू माती जन्माची. देहाची माती होणार हे 100% सत्य आहे, कारण मातीचाच पुतळा आहे आणि मातीमध्येच जाणार आहे. शेवटी त्याची मातीच होणार आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचभूतात्मक हा देह आहे. या पंचभूतांनी निर्माण केलेला हा देह आहे. शेवटी अंतरात्मा निघून गेल्यानंतर ही पाचही भूत त्या पाचही भूतांमध्ये विलीन होणार आहेत. मग आपण काय करावं? जो शाश्वत आहे, जो सत्य आहे, जो जन्माच्या आधीही आपल्याला सांभाळत होता आईच्या गर्भामध्ये, तो परब्रह्म जन्म झाल्यानंतरही तोच सांभाळतो. आणि शेवटच्या श्वासापर्यंत जरी सर्वांनी बाजूला केलं, जरी एखादा माणूस सर्वांना नकोसा झाला, तरी देव मात्र त्या ठिकाणी त्याला शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळत असतो. माणूस माणसाला कंटाळतो, पण जोपर्यंत त्याला सांभाळायचं आहे, जे काही ब्रह्मलिखित त्याला आयुष्य आहे, त्या आयुष्यापर्यंत, त्या शेवटच्या श्वासापर्यंत न कंटाळता सांभाळणारा त्या देहाला फक्त देव आहे. म्हणजे एकदा काय माणूस खितपत पडला ना की सगळे हळूहळू 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 सोडतात त्याला. शेवटी जवळची जी असतात, आपली जी वाटतात, तीही कंटाळतात आणि तीही कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण जो परब्रह्म आहे, जो देव आहे, जो निर्गुण स्थितीमध्ये प्रत्येकाच्या अंतरात राहून जो सेवा करतोय प्रत्येकाची, तृषेने शोकले शरीर आत्मयास कडे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे.
माणूस झोपेत असताना तहान लागलेली आहे, त्यावेळेला त्याला उठवतोय, जागा करतोय, तहान लागली याची जाणीव करून देतोय. आणि झोपेच्या तंद्रीत जरी माणूस असला तरी पण त्या पाण्याच्या हंड्यापर्यंत बरोबर तो देव त्याला घेऊन जातोय, पाणी पाजतोय, परत आपल्या अंथरुणावर आणून त्याला बरोबर त्या ठिकाणी झोपवतोय. आपल्या इंद्रियांची सर्व जरी कार्य बंद असली तरी सुद्धा देवाचं कार्य श्वास उश्वास मात्र बरोबर चालू असतंय. तो बरोबर ते कार्य करतोय. तृषेणे शोकले शरीर आत्मयास कडे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. जो देव आपल्याला सांभाळतोय तोच देव सर्व ठिकाणी आहे. चारी खाणी श्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज या चारी खाणींमध्ये तोच आहे. 84 लक्ष जीवयोनीमध्ये तोच देव आहे. आणि तोच देव प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला सांभाळत असतो. नक्कीच ही जाणीव फक्त एक नरदेह घेऊ शकतो, याचा विचार फक्त एक नरदेह करू शकतो. आणि त्याच विचारासाठी या नरदेहाची निर्मिती आहे. त्याच विचारासाठी या मनुष्य देहाची निर्मिती आहे. मग त्या देवाचा अभिमान आपल्याला असावा. त्या देवाचा स्वाभिमान आपल्याला असावा. का रे विश्वाला नियंता, विश्वाचा नियंता, जो चराचरामध्ये सर्वत्र कार्य करतोय, अणुरेणू पासून सर्वत्र जो अखंड जो कार्य करतोय, जो पंचभूतांमध्ये कार्य करतोय, जो संपूर्ण जीवसृष्टीमध्ये कार्य करतोय, ह्या सृष्टीचा निर्माता, ह्या विश्वाचा निर्माता, तो परब्रह्म निर्गुण रूपामध्ये माझ्या अंतरी राहून अंतरात्मा म्हणून तो माझी सेवा करतोय. सर्वत्र तोच आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगाते चालवी. माऊली ज्ञानोबांनी त्या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे. अर्जुनाला ही ओळख करून देत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगाते चालवी. आणि तो स्वाभिमान आपल्याला पाहिजे. जगाला चालवणारा देव निर्गुण रूपामध्ये माझ्या आतमध्ये आहे, माझ्या अंतरामध्ये आहे. मग त्याला आवडतील अशी कर्म आपल्याकडून घडली पाहिजेत. अन्यथा नको त्या गोष्टींचा जर अभिमान माणसाकडे आला तर मग मात्र अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. मग शेवटी पुढे क्रोध येतो. अभिमान आला, मत्सर निर्माण होतो. मत्सर आला की मग तिरस्कार येतो. आणि मग पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. मग एकदा काय क्रोध आला माणसाकडे, एकदा काय एखाद्या माणसाकडे क्रोध आला की ती क्रोध त्याची काय अवस्था करून ठेवतोय हे विवरण आपल्याला घ्यायचं आहे पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी आजची ही झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी भाग क्रमांक 116 या सेवेला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.